to this new video lecture of applied mathematics. बघा, आपण मागचा जो आपला प्रीवियस व्हिडिओ होता, प्रीवियस व्हिडिओ मध्ये इथं cos 2x होता, cos 2x या ठिकाणी sin x च्या ठिकाणी sin 2x होता आणि इथं दोन्हीचं कॉम्बिनेशन cos 2x आणि sin 2x. तर या तिन्ही वरती म्हणजे या टाइपचं एक एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आणि हे थर्ड एक्झाम्पल ऑलरेडी आपण या तिन्ही टाइपचे एक्झाम्पल्स सॉल्व केले. कशी सॉल्व केले त्याचा एक मी थोडक्यात सांगतो. इथं cos 2x साठी एक फॉर्म्युला ठेवला होता आपण. cos 2x साठी बघा फॉर्म्युला होता 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t². sin 2x साठी फॉर्म्युला ठेवला होता sin 2x 2t डिवाइडेड बाय 1 + t². राइट. आणि ते परत या sin स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला, cos 2x साठी हा फॉर्म्युला आणि अजून एक टर्म dx dt डिवाइडेड बाय 1 + t². इथं सुद्धा dx dt डिवाइडेड बाय 1 + t². आणि इथं सुद्धा तुम्हाला लक्षात येत नसेल तर परत एकदा रिवाइज करतो. ते जर एरो लक्षात नाही आले सपोज तर इथं सुद्धा sin 2x साठी 2t डिवाइडेड बाय 1 + t², cos 2x साठी 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t² आणि dx साठी dt डिवाइडेड बाय 1 + t². असे फॉर्म्युले वापरले होते आणि या सगळ्यांसाठी we put t tan x. बघा लास्ट व्हिडिओ लेक्चर व्हिडिओ नंबर 12 आहे तुमचा, इंडेफिनिट इंटिग्रेशन व्हिडिओ नंबर 12 असेल. ठीक आहे, 12 किंवा 13. तर याच्यामध्ये बघा आपल्याला या दोन व्हॅल्यू पुट अप कराव्या लागतील, cos 2x आणि dx. इथं sin 2x आणि dx, इथं दोन्ही टर्म आहेत म्हणून sin 2x cos 2x आणि dx. आता याच पद्धतीने हे प्रॉब्लेम आहे cos x. तर तुम्हाला cos x चा फॉर्म्युला माहिती पाहिजे, इथं sin x आहे तर sin x चा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि इथं दोन्ही फॉर्म्युले माहिती पाहिजे, sin x आणि cos x. बघा लक्षात असतील तर आपल्याला हेच फॉर्म्युले वापरायचे. म्हणजे cos x ला असंच ठेवायचे 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t². sin x साठी 2t डिवाइडेड बाय 1 + t². इथं 2t डिवाइडेड बाय 1 + t² आणि इथं 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t². या सगळ्यांसाठी dx फक्त dx थोडासा चेंज आहे. इथं dt अपॉन 1 + t² होता तर इथं फक्त तो 2dt डिवाइडेड बाय 1 + t². इथं सुद्धा dx 2dt डिवाइडेड बाय 1 + t² आणि इथं सुद्धा dx 2dt डिवाइडेड बाय 1 + t². पण इथं जे आपण t ची व्हॅल्यू ठेवणार आहे तर इथं tan x ठेवला होता डबल अँगल असल्यामुळे. cos 2x आहे, sin 2x आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर या दोघांच्या कॉम्बिनेशन आहे तर t tan x ठेवला होता. मग here put t tan x/2 ही व्हॅल्यू ठेवायची. इथं t tan x होता तर इथं t tan x/2 ठेवायचा होता. तर हा पहिला टाइप, हा दुसरा टाइप किंवा हा तिसरा टाइप. तर या टाइपचे ऑलरेडी आपण एक्झाम्पल्स हे 3 सॉल्व केले. त्याच्यावरती रिलेटेड 3 एक्झाम्पल सॉल्व करू या व्हिडिओ लेक्चर मध्ये. म्हणजे ही कंप्लीट मेथड आधी आहे 6 प्रॉब्लेमची, ती कंप्लीट होईल. ओके, चला प्रॉब्लेम नंबर 1. इव्हॅल्युएट. नाउ लुक एट द फर्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट dx divided by 4 - 5 into cos x. Right. So let us write the first term. Let I is dx upon 4 - 5 cos x. Now write here. Put cos x is 1 - t² divided by 1 + t². हा फॉर्म्युला cos साठी वापरायचा आहे.
dx इज इक्वल्स टू फक्त इथं 2 dt येणार, हे लक्षात घ्या. 2 dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आणि आपल्याला इथं पुट t इज इक्वल्स टू काय पुटअप करायचं आहे, नुसतं tan x पुटअप करायचं नाहीये, तर इथं tan x/2 पुटअप करायचं आहे. x/2 कशामुळं, या cos x मुळे, x चा हाफ होत असतो, हा cos x आहे तर त्याचा हाफ, त्याच्यानुसार हा फॉर्म्युला, कारण 1 मायनस tan स्क्वेअर x/2 1 प्लस tan स्क्वेअर x/2 हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये तो टर्म ऍडजस्ट होतोय, राईट ना. बघा काय काय चेंजेस होतील. तो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन dx म्हणजे काय येणार, 2 dt डिवायडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर होल टर्म डिवायडेड बाय 4 मायनस 5 इंटू cos x म्हणजे 1 मायनस t स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर. इथपर्यंत काही डाऊट आहे, ओके. पुढची टर्म बघा, इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 dt डिवायडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर होल टर्म डिवायडेड बाय, आता या 4 च्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लाय 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस t स्क्वेअर मायनस हा आणि हा टर्म 5 इंटू ब्रॅकेट 1 मायनस t स्क्वेअर. आणि याचा एलसीएम किती येतो, 1 प्लस t स्क्वेअर. 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर हा कॅन्सल आउट होतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप बघा, इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये 2 dt डिवायडेड बाय 4 ने मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला, 5 ने मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला, 4 इंटू 1 4 प्लस 4 इंटू t स्क्वेअर 4t स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 मायनस 5 मायनस 5 इंटू मायनस t स्क्वेअर काय होईल, प्लस 5t स्क्वेअर होणार. सो इट इज प्लस 5t स्क्वेअर. ओके, चला आता ऍडिशन 5t स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर 2 dt डिवायडेड बाय 5t स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर म्हणजे किती येणार, 9t स्क्वेअर, राईट. आणि 4 मायनस 5 म्हणजे मायनस 5. बघा या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन 9t स्क्वेअर मायनस 1. आता ऑलवेज t स्क्वेअरचा कोएफिशियंट, जसं x स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण 1 करत होतो, तसं t स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचं आहे, 1 करायचं आहे. 1 करायचं त्याच्यासाठी 9 दोन्ही टर्म मधून कॉमन घ्यावं लागेल, पहिल्या टर्म मधून आणि दुसऱ्या टर्म मधून. सो राईट, सो इट इज इक्वल्स टू 1/9 डायरेक्टली कॉमन, सॉरी हा 2 सुद्धा आपल्याला बाहेर घेता येतो. म्हणजे कोणती टर्म बाहेर येणार, हा न्यूमरेटर मधला 2, हा डिनॉमिनेटर मधला 9. फक्त डिनॉमिनेटर मधला 9 घेताना एक काळजी घ्यायची, न्यूमरेटर मध्ये dt डिवायडेड बाय t स्क्वेअर नुसतं -1 करून चालणार नाही, तर याला डिवायडेड बाय 9 करावं लागेल. कारण 9 काय घेतला, दोन्ही टर्म मधून कॉमन घेतलं आपण, राईट. सो राईट, इट इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 9 इंटिग्रेशन dt डिवायडेड बाय t स्क्वेअर मायनस, हाऊ टू राईट 1/9, कशा फॉर्मॅट मध्ये, स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येईल 1/9 ला, तर 1/9 ला लिहिता येईल 1/3 चा स्क्वेअर. आता सांगा इंटिग्रेशन तुमचं कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलं, पहिली टर्म व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल आहे. दुसरी टर्म व्हेरिएबल का कॉन्स्टंट, कॉन्स्टंट, कारण 1/3 नंबर आहे, नंबर हा कॉन्स्टंट. म्हणजे हा जो टर्म आहे तो इट इज नथिंग बट x स्क्वेअर, आणि हा जो टर्म आहे तो दिस इज नथिंग बट a स्क्वेअर. आणि या दोन्ही मध्ये साइन कुठलंय, मायनस आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार, बाय इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू dx इज इक्वल्स टू 1/2a. खूप वेळा यूज झाला फॉर्म्युला, बोला 1/2a log x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a प्लस c. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्याचं सोल्युशन काढायचं आहे. बघा काय येईल सोल्युशन, सो देअरफॉर नेक्स्ट स्टेप बघा, ऑलरेडी 2/9 ही टर्म आहे. सो इट इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 9 इंटू 1/1/2a. a म्हणजे बघा a ला कंपेअर करा, a ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1/3. So 2 into 1/3 into log x. Now what is the value of x? X is nothing but t. म्हणजे t minus 1/3
t plus 1/3 t minus 1/3 divided by t plus 1/3 प्लस झालं. मॉडिफाय करा त्याला सिंपल फॉर्मॅट मध्ये आणलं की तुमचं सोल्युशन येतं. म्हणजे हा 2 कॅन्सल झाला, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होतो, म्हणजे 1/3 राहतो फक्त. 1/3 इंटू लॉग या t च्या खाली काही नाही म्हणजे 1, t च्या खाली काही नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 आणि 3 3t minus 1 divided by 3 3t plus 1 divided by 3 plus c. हा divided by 3 पण कॅन्सल होतो, म्हणजे 1/3 log of 3t minus 1 divided by 3t plus 1. हे तुमचं जवळपास फायनल आहे, पण फायनल नाहीये. का फायनल नाहीये? कारण आन्सर t मध्ये आले. t ची व्हॅल्यू ठेवायची, तर t ची व्हॅल्यू काय ठेवायची? tan x का tan x/2? tan x/2 ठेवायची. सो 1/3 log of 3 tan x/2 minus 1 divided by 3 tan x/2 plus 1 plus c. And this is the first final answer of problem number 1. 1/3 log of 3 tan x/2 minus 1 divided by 3 tan x/2 plus 1, the final answer of problem number 1. Let us solve problem number 2. बघा problem number 2. Evaluate integration dx divided by 3 plus 2 sin x. आता हा सेकंड टाइप आला. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये cos x होता, दुसरा sin x. आता तिसरा जो प्रॉब्लेम असेल तो sin पण असेल आणि cos x पण असेल, म्हणजे तिन्हीचं कॉम्बिनेशन. बघा लेट सोल्युशन I इक्वल्स टू कन्सिडर करा. आता इथं sin x आणि dx या दोन व्हॅल्यू ठेवाव्या लागतील, म्हणजे पुट sin x is equals to 2t divided by 1 plus t square. ही व्हॅल्यू आहे sin x. dx is equals to 2 dt divided by 1 plus t square. आणि या दोन्हीसाठी आपल्याला पुट काय पुट अप करावं लागेल? t is equals to tan x/2. t ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल? tan x/2. का tan x/2 ठेवावं लागेल? कारण sin x चा फॉर्म्युला होईल 2 tan square x/2 divided by 1 plus tan square x/2. तरच हा फॉर्म्युला ऍडजस्ट होतो, राईट? त्याला ठेवा. So I is equals to इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये dx आहे, dx म्हणजे 2 dt divided by 1 plus t square. 2 dt divided by 1 plus t square. 3 plus 2 into sin x. sin x म्हणजे 2t divided by 1 plus t square, right? So it is equals to 3 च्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, राईट? So it is equals to integration 2 dt divided by 1 plus t square whole term divided by 3 नी या टर्मला मल्टिप्लाय, 1 नी या टर्मला मल्टिप्लाय, म्हणजे 3 into bracket 1 plus t square plus 2 into 2 म्हणजे 4 into t 4t. आणि या दोन्हीचा एलसीएम काय येतो? 1 plus t square. आणि हा 1 plus t square हा 1 plus t square कॅन्सल होतो. बघा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तो कॅन्सल होतोय, राईट? सो राईट. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये 2 dt डिवाइडेड बाय 3 ने मल्टिप्लाय करा. 3 into 1 3 into t square 3t square plus 4t. याला सॉल्व केले आपण अशा टाइपचं एक्झाम्पल. बघा याला असं लिहिता येतं इंटिग्रेशन 2 dt. याला असं लिहिता येतं 3t square plus 4t plus 3. काय केलं? सिक्वेन्स लावून घेतला. अगोदर हायर टर्म लोअर टर्म t square 4t कॉन्स्टंट. आपला असं इक्वेशन आहे ना ax square plus bx plus c या फॉर्मॅट मध्ये असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट. अगोदर सेकंड मग 1 मग 0, राईट? सो इट इज इक्वल्स टू. आता बघा इथं t स्क्वेअर चा कोएफिशिएंट किती आहे? 3, म्हणजे 3 कॉमन घ्यावा लागेल. न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट कोण आहे? 2,
म्हणजे आपल्याला बाहेर घेता येणारी टर्म कुठली 2/3 dt डिवाइडेड बाय, आता 3 कॉमन घेतोय म्हणजे इथं t² प्लस 4t/3 म्हणजे 4/3t प्लस 3/3 म्हणजे किती येतो 3/3 ची व्हॅल्यू 1, म्हणजे याला 3 ने डिवाइड केलं, याला 3 ने, या टर्मला 3 ने डिवाइड केलं, या टर्मला 3 ने डिवाइड केलं आणि जे काय आन्सर येतं ते आपण लिहितो. ओके, now this is quadratic equation and how to find out such type of quadratic equation, तर आपल्याला थर्ड टर्म काढून त्याला सॉल्व करावं लागेल. थर्ड टर्म काढायचा आपण मेथड बघितली बघा. so third term is equals to formula for third term 1/2 कोएफिशिएंट ऑफ x का कोएफिशिएंट ऑफ t आता ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2, मिडल टर्मचा कोएफिशिएंट काय आहे 4/3 चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं टर्म काय ना हा टर्म कॅन्सल होतो म्हणजे 2/3 चा स्क्वेअर, म्हणजे थर्ड टर्म काय येते 4 डिवाइडेड बाय 9. आलेली थर्ड टर्म ऍड करा, आलेली थर्ड टर्म सबट्रॅक्ट करा. शक्यतो सेकंड मिडल टर्म नंतर ऍड करायची, लास्ट स्टेप नंतर सबट्रॅक्ट करायची, म्हणजे तुम्हाला ओरिजिनल जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये इझिली ऍडजस्ट होईल. म्हणजे ही टर्म काय ना बघा इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 3 इंटिग्रेशन dt डिवाइडेड बाय t² प्लस 4/3t प्लस 4/9 प्लस 1 माइनस 4/9 प्लस 4/9 माइनस 4/9. नंतर काय करतो या तीन टर्मचं कॉम्बिनेशन, या दोन टर्मचं कॉम्बिनेशन, 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 घेता येतो. या तीन टर्मला काय लिहिता येईल बघा, हा a², हा b², हा 2ab, हा a², हा b², हा 2ab, म्हणजे काय लिहिता येतो a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येतो. सो लेट अस राइट और लेट अस सॉल्व दिस. सो वी विल राइट दिस एक्झाम्पल आहे बघा काय लिहिता येईल. सो इट इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 3 इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये dt डिवाइडेड बाय t प्लस 2/3 लिहिता येतं बघा, t प्लस 2/3 या टर्मचा स्क्वेअर. तुम्ही t प्लस 2/3 स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन करून बघा, या तीन टर्म्स मिळतात तुम्हाला. आणि व्हॉट अबाउट 1 - 9/4 म्हणजे 9 - 4 डिवाइडेड बाय 9, 9 - 4 डिवाइडेड बाय 9, राइट. याला सॉल्व करा. सो इट इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 3 इंटिग्रेशन dt डिवाइडेड बाय t प्लस 2/3 चा स्क्वेअर प्लस 5 डिवाइडेड बाय 9. हा स्क्वेअर आहे, याला सुद्धा स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे फॉर्म्युला मध्ये आपल्याला ऍडजस्ट करता येईल जरा. सो इट इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 3 इंटिग्रेशन dt डिवाइडेड बाय t प्लस 2/3 या टर्मचा स्क्वेअर. 5 ला लिहिता येतं √5 डिवाइडेड बाय 3 या टर्मचा स्क्वेअर, राइट. So therefore by integration 1 divided by, now look at this, what is this? This is x square. What is this? This is a square. So 1/x square plus a square. काय हा फॉर्म्युला माहिती आहे 1/a tan inverse x by a plus c. हा फॉर्म्युला आहे 1/a. फक्त या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, म्हणजे या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ठीक आहे, हे करण्यासाठी केले तुम्हाला. राइट. सो ऑलरेडी हा 2/3 यहां कॅरी फॉरवर्ड होणार. सो 2 डिवाइडेड बाय 3 इनटू, आता इथं ही टर्म म्हणजे x, ही टर्म म्हणजे a, right. So right therefore 1/a, a means what, √5/3 tan inverse of x, x means what, x means t plus 2/3
डिवायडेड बाय a, a म्हणजे √5/3 प्लस c. हा 3 कॅन्सल होतो, राईट. सो देअरफॉर बघा फायनल आन्सर आहे, 2 स्टेप राहिलेत अजून. So it is equals to 2 divided by √5 into tan inverse of, ही टर्म काय येते, t च्या खाली काही नाही म्हणजे 1 घ्या, 3t plus 2 divided by 3 आणि होल टर्म √5/3 √5 divided by 3 ब्रॅकेट क्लोज प्लस c, परत 3 कॅन्सल होतो म्हणजे 2 divided by √5 tan inverse of 3t plus 2 divided by √5. t ची व्हॅल्यू पुट अप करा, फायनल आन्सर. सो 2 divided by √5 into tan inverse of 3 tan x by 2 plus 2 divided by √5 plus c. तर हा थेरी पेपर असेल तुमचं तर हा प्रॉब्लेम नक्की विचारणार, पण हा एमसीक्यू असेल तर तुम्हाला मग तिथं याच्यासाठी काय व्हॅल्यू ठेवावी लागेल, याच्यासाठी काय व्हॅल्यू ठेवावी लागेल, त्यांच्या व्हॅल्यूज विचारतील, म्हणजे फॉर्म्युले विचारतील, सरळ काय पुटअप करायचंय ते विचारू शकता डायरेक्ट. कारण हा मोठा प्रॉब्लेम आहे, 4 मार्काला किंवा 6 मार्काला विचारलं जात होतं पूर्वी. आता एमसीक्यू मध्ये हा पूर्ण याचं सोल्युशन काढा असं विचारणार नाही, तर त्याच्यामधल्या ट्रिक्स विचारतील. ट्रिक्स म्हणजे काय, तर साइन एक्सच्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू काय पुटअप करणार, dxच्या ठिकाणी तुम्ही काय व्हॅल्यू पुटअप करणार, अशा टाइपचे क्वेश्चन्स एमसीक्यू विचारू शकतात, राईट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. So let us solve problem number 3. Evaluate integration dx divided by 1 plus sin x plus cos x आणि वरती आहे dx. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला sin x ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल, cos x ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल आणि dx ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. आणि हा तिसरा प्रॉब्लेम आहे तो तिसऱ्या टाइपचा आहे. तो तिसरा टाइप म्हणजे कोणता बघा, लक्ष द्या. आपण अशा टाइपचा बघितला होता, dx डिवाइडेड बाय a प्लस और माइनस b sin x प्लस और माइनस c cos x. या टाइपचे वेर a b c these are constant numbers आहे. 1 1 1 घेऊ शकतात, 2 2 2 1 2 3 काही पण घेता येऊ शकतं. म्हणजे हा प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो. इथं साइन टाइप पण येऊ शकतं. म्हणजे हा टाइप नंबर 3 आणि अशा टाइपचे प्रॉब्लेम्स हे या वेळी सॉल्व करायचे. तर sin x साठी ही व्हॅल्यू ठेवायची 2t डिवाइडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर. cos x साठी ही व्हॅल्यू ठेवायची 1 मायनस t स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर. dx साठी ही व्हॅल्यू ठेवायची 2dt डिवाइडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर. आणि या सगळ्यांसाठी आपल्याला t काय ठेवायचंय, तर t ची व्हॅल्यू ठेवायची tan x by 2. sin चा फॉर्म्युला लक्षात आला, cos चा फॉर्म्युला, dx चा फॉर्म्युला आणि t ची व्हॅल्यू tan x by 2, राइट. तर ठेवा. सो dx याच्या ठिकाणी 2dt by 1 plus t स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. 1 प्लस sin x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू प्लस cos x या ठिकाणी ही व्हॅल्यू. आता याला सॉल्व करायचे. 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 घेता येतं. So let us solve this integration. चला न्यूमरेटर मध्ये 2dt divided by 1 plus t square whole term divided by. आता या तीन टर्मचा एलसीएम 1 1 plus t square 1 plus t square या तिन्हीचा एलसीएम जर काय येत असेल तर तो एलसीएम येतो 1 plus t square. आता क्रॉस मल्टिप्लाय करताना फक्त या 1 नी यालाच मल्टिप्लाय करायचं. 2 च्या t अगोदरच आहे, इथं पण अगोदरच आहे. म्हणजे फक्त काय टर्म येणार 1 plus t square plus 2t plus 1 minus t square. ठीक आहे. असं जर असेल 1 plus
ए अपॉन सी प्लस बी अपॉन सी असं असेल तर आपल्याला सॉल्व करताना असं लिहावं लागतं सी प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय सी असं येत असतं त्याचं एलसीएम. कळतं? ओके. आता हा 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल आउट झाला. इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये 2dt डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हा 1 आणि हा 1 2 टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर कॅन्सल, राईट? म्हणजे काय येतं बघा 2t प्लस 2 किती सिंपल झाला. टी स्क्वेअर आणि मायनस टी स्क्वेअर कॅन्सल झाला. न्यूमरेटर मधून 2 बाहेर घेता येतो 2 इन न्यूमरेटर मधून dt डिवायडेड बाय इथून पण 2 कॉमन घेता येतो म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 हा 2 कॉमन घेतला हा 2 कॉमन घेतला तर इथं काय राहतो t प्लस 2 बाय 2 म्हणजे काय राहतो 1 राहतो. सो 2 2 पण कॅन्सल. सो इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय t प्लस 1 इंटू dt. What is integration of t plus 1? 1 upon t plus 1 म्हणजे log t plus 1 divided by composite असेल तर derivative of t plus 1 plus c. झालं फायनल आन्सर आलाय. So it is equals to log t plus 1 नाही लक्षात आलं तर इथं एक स्टेप वाढवतो इथल्या So it is equals to log t plus 1 divided by derivative of t आणि t सेम फंक्शन असेल तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. So it is equals to log of t plus 1 divided by 1 plus c. डिवायडेड बाय 1 लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो म्हणजे या टर्मची व्हॅल्यू येते log t plus 1 plus c. पण आन्सर तुमचं t मध्ये नकोय म्हणजे फायनल आन्सर log of tan x by 2 plus 1 plus c. log of tan x by 2 plus 1 plus c. तर या आता 6 टाइपचे एक्झाम्पल असाइनमेंट साठी लिहिणारे तर ती असाइनमेंट तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि नाही आलं तर विचारा. बघा असाइनमेंट आहे हा पहिला प्रॉब्लेम हा दुसरा हा तिसरा जे यस्टरडेच्या लास्ट व्हिडिओला डिपेंड आहे ते असाइनमेंट आणि आजच्या व्हिडिओची 4 5 आणि 6. आजच्या व्हिडिओमध्ये cos x आहे इथं sin x आहे आणि cos x आणि sin x दोन्ही टर्म आहेत राईट. लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर इथं cos 2x आहे sin 2x आहे sin 2x आणि cos 2x दोन्ही टर्म्स आहेत. म्हणजे पहिल्या टाइपचे 3 प्रॉब्लेम दुसऱ्या टाइपचे 3. पहिला आणि हा दुसरा ऍक्च्युअली एकच टाइप आहे फक्त कुठं 2x असतं आणि कुठं x असतो. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचे cos 2x साठी हा फॉर्म्युला यूज करायचा 1 - t² 1 + t². sin 2x साठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2t / 1 + t² आणि dx साठी काय फॉर्म्युला यूज करायचा आहे तर dt / 1 + t². या प्रॉब्लेमला या टाइपच्या एक्झाम्पलला सॉल्व करायचं असेल तर cos x ला हा फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आहे 1 - t² 1 + t². sin x साठी हा फॉर्म्युला आहे 2t / 1 + t² आणि dx = 2dt / 1 + t². तुम्ही म्हणणार सर हा cos 2x आणि cos x फॉर्म्युला तर एकच आहे फॉर्म्युला एक आहे पण इथं t ची व्हॅल्यू वेगळी आहे आणि इथं t ची व्हॅल्यू वेगळी आहे. लक्षात घ्या t ची व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यासाठी पुट t आपण करतो tan x करतो आणि इथं t व्हॅल्यू पुट अप करतो tan x/2. तर x/2 चा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे हा इथं 2dt / 1 + t² येतो
आणि इथं फक्त काय येतो तर dt. बघा तिथं dt बाय 1 प्लस e स्क्वेअर इक्वल टू dt हा एक चेंज. आणि दुसरा चेंज म्हणजे हा इथं tan x बाय 2 आहे आणि इथं tan x आहे. तर हा एक चेंज, हा एक चेंज, दोन फक्त लक्षात घ्या. बाकी ॲज युजल तेच फॉर्म्युले ठेवायचे. याचा यूज करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतात का बघा. सॉल्व झाले वेल अँड गुड. काही प्रॉब्लेम मध्ये थर्ड टर्मचा पण यूज करावा लागेल. जिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं तिथं टी शक्यतो या प्रॉब्लेम साठी टी येऊ शकते. या काही येणार नाही, हा येईल. म्हणजे या तीन प्रॉब्लेम साठी 5 सेकंड नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर साठी या थर्ड टर्मचा यूज होऊ शकतो. तर या फॉर्म्युलेचा यूज करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा. नाही झाले तर काही डाऊट असतील विचारा तुम्ही. ओके ओके ठीक. वी स्टॉप हियर.